हॅलो एव्हरीवन, मी विनया टेंबे आणि आज आपण लर्निंग म्हणजेच शिकणं या प्रक्रियेतील काही महत्त्वाचे टप्पे बघूया. लर्निंग ही एक प्रोसेस आहे, म्हणजेच शिकणं ही एक प्रक्रिया आहे. आता ह्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे 5 टप्पे आपल्याला दिसून येतात आणि त्यांनाच आपण म्हणू शकतो 5 R's इन लर्निंग. कारण 5ही टप्पे इंग्लिश नावं आरपासून सुरुवात होतात. पहिला आहे त्यातला 5 R's ऑफ लर्निंग, म्हणजे शिकण्याचे 5 आर. आर म्हणजे 5 अक्षरं इंग्लिशची जी आर आहेत. 5 शब्द आरपासून सुरुवात झालेले आहेत. पहिलं आहे रीडिंग. आता कधीही आपण जेव्हा शिकतो तेव्हा नक्कीच पहिल्यांदा रीडिंग म्हणजे वाचन करतो. मी आत्ता शाळा कॉलेज या मुलांबद्दल बोलते आहे. अगदी डीप म्हणजे खूप संशोधन करणारे जे पुढची जी आहेत त्यांच्यापेक्षा मी शाळा कॉलेजच्या मुलांबद्दल जास्त बोलते आत्ता. त्यामुळे मग रीडिंग म्हणजे पहिल्यांदा मुलांनी काय करायचं तर पहिल्यांदा वाचन करायचं. पूर्णपणे सगळे धडे त्यांचे वाचून काढायचे. जेवढा पोर्शन आहे तेवढा पूर्ण वाचून काढायचा. एकदा दोनदा जितक्या वेळा लक्षात राहीपर्यंत वाचायचं. 2दा तरी वाचावं लागतं साधारण प्रत्येक धडा. दुसरी स्टेप आहे रिफ्लेक्टिंग, म्हणजेच प्रतिबिंबित करणं. शब्दशः अर्थ आहे प्रतिबिंबित करणं, रिफ्लेक्टिंग म्हणजे. आता ह्याचा आपल्या शिकण्याच्या प्रोसेसमध्ये काय अर्थ आहे तर जेव्हा आपण पूर्ण धडे वाचतो त्यानंतर कधीही जेव्हा आपण रिकामं असू त्यावेळेला मनातल्या मनात ते धडे परत उजळणी करायचे की काय मी वाचलं होतं आज किंवा काल मी काय वाचलं होतं, त्याची मनातल्या मनात परत परत रिव्हिजन करायची. प्रतिबिंबित ते करायचं मनातल्या मनात ते समोर आणायचं. मी काय वाचलं होतं, महत्त्वाचे मुद्दे काय होते, डायग्रॅम्स काय होत्या, व्याख्या काय होत्या, हे सगळं काही परत परत मनातल्या मनात रिव्हिजन करणं म्हणजेच रिफ्लेक्टिंग. त्यानंतरची तिसरी प्रोसेस, त्यानंतरचा तिसरा टप्पा रिलेटिंग. आता रिलेट करणं म्हणजे संबंध जोडणं. कुठचंही जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकतो तेव्हा ती थिअरी असते, नुसतं लिहिलेलं असतं. पण ॲक्च्युअल आपल्या प्रॅक्टिकल जगाशी म्हणजे व्यावहारिक जगाशी जेव्हा आपण त्याचा संबंध जोडतो तेव्हा ती गोष्ट आपल्या चांगली लक्षात राहते, कारण आपला संबंध जोडलेला असतो. म्हणून जे काही आपण वाचतो ते वाचन आपल्या ॲक्च्युअल जगाशी, व्यावहारिक जगाशी त्याचा संबंध जोडायचा प्रयत्न करायचा, प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक कन्सेप्टचा. आणि नेक्स्ट स्टेप, पुढची पायरी रिसर्चिंग म्हणजेच संशोधन करणे. आता संशोधन म्हणजे सायंटिस्ट करतात तितकं डीप संशोधन शाळा कॉलेजच्या मुलांनी करावं अशी अपेक्षा कुणाचीच नसते. पण कमीत कमी तो जो टॉपिक आहे तुमचा, तो टॉपिक वरचे 3 टप्पे झाल्यानंतर त्याचा आधी इतिहास काय होता, त्याचं पुढे फ्युचर म्हणजे भविष्य काय असू शकतं, त्याची कारणं काय असू शकतात किंवा त्याचे फायदे काय, त्याचे तोटे काय, ह्या सगळ्याबद्दल अवांतर वाचन करून जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे आपण त्याला रिसर्चिंग असं शाळा कॉलेजच्या लेव्हलला म्हणू शकतो. म्हणजेच त्याच्यावर संशोधन करणं. पण शाळेच्या मुलांनी त्यांच्या लेव्हलने, कॉलेजच्या मुलांनी जरा आणखी वरच्या लेव्हलने, पण ते अर्थ त्याचा एकच आहे की पूर्णपणे त्याचा अभ्यास करणं म्हणजेच संशोधन करणं. असं सगळं जेव्हा करतो तेव्हा ती गोष्ट आपल्या मनात चांगलीच बसते. आणि मग शेवटची पायरी आहे रेकॉर्डिंग म्हणजेच मुद्रित करणं. आता रेकॉर्डिंग म्हणजे मुद्रित करणं म्हणजेच काय तर जे काही आपण आत्तापर्यंत ती एखादी गोष्ट, एखादा लेसन म्हणूया किंवा धडा म्हणूया, शिकण्यासाठी ह्या ज्या पायऱ्या वापरल्या ते शेवटी आपण परत त्या सगळ्यांचा विचार करायचा परत एकदा. म्हणजे वाचन आपण जे केलं ते परत एकदा वाचावं मुलांनी ॲक्च्युअली, म्हणजे त्यांना आणखीन चांगलं लक्षात राहायला मदत होईल. त्यानंतर मुलांनी केलेलं असतं रिफ्लेक्टिंग, म्हणजे ते वाचन मनातल्या मनात त्याची उजळणी करणं. तिसरी गोष्ट मुलांनी करायची असते संबंध जोडणं. ते जे आहे थिअरी ती ॲक्च्युअल जगाशी, व्यावहारिक जगाशी त्याचा संबंध जोडायचा प्रयत्न करायचा लक्षात राहण्यासाठी म्हणून. चौथी गोष्ट आहे संशोधन, रिसर्च, म्हणजे डिटेल अभ्यास करायचा, अवांतर वाचन त्या टॉपिकशी रिलेटेड असलेलं असं करून. आणि हे सगळं परत एकदा जेव्हा आपण करतो तेव्हाच त्याला आपण म्हणतो रेकॉर्डिंग. रिव्हिजन परत परत करणं म्हणजेच रेकॉर्ड करणं. असे जर 5 टप्पे मुलांनी शाळा कॉलेजच्या जर मनापासून प्रत्येक धड्यासाठी वापरले तर खूपच चांगला फायदा होणार आहे. कारण ते धडे कायमचे मनात फिक्स बसून राहतील. आणि मग परीक्षेत कधीही तुम्हाला लिहायला सांगा, झोपेतून उठून जरी सांगितलं लिहायला
अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर कधीही झोपेतून उठूनसुद्धा मुलं सहजपणे उत्तरं लिहू शकतील, कारण ते कायमचं मनात बसलेलंच असेल. परत परत रिव्हिजन ही करायचीच असते ऑफकोर्स. असं नाही की एकदा केलं की झालं काम, डायरेक्ट 3 महिन्यांनी एक्झाम आणि 3 महिन्यांनी डायरेक्ट मी उत्तरं लिहिणार, असं नसतं. रिव्हिजन परत परत करावी लागते कुठच्याही गोष्टीची. जितकी तुम्ही प्रॅक्टिस आणि रिव्हिजन कराल तितकं तुम्हाला परफेक्शन मिळेल आणि त्यामुळे रिव्हिजन करत राहायची. पण टप्पे ह्या पद्धतीने जर वापरले शिकण्याच्या प्रोसेसमध्ये, शिकण्याच्या प्रक्रियेत, तर त्याचा अतिशय चांगला फायदा मुलांना होईल. हे झाले आजचे लर्निंगचे 5 R's, म्हणजे शिकण्यातले 5 R, 5 टप्पे. परत एकदा लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे तयारी करा, अभ्यास करा आणि छानपैकी परीक्षा द्या. कुठचे 5 टप्पे आहेत एकदा परत दुसरे वाचून दाखवते. पहिला आहे रीडिंग, म्हणजे वाचन करायचं संपूर्ण. रिफ्लेक्टिंग, प्रतिबिंबित करणं, मनातल्या मनात पूर्ण ह्याची उजळणी करणं. रिलेटिंग, संबंध जोडणं, थिअरीचा आणि ॲक्च्युअल व्यावहारिक जगाचा संबंध जोडायचा प्रयत्न करणं. नंबर 4 रिसर्चिंग, संशोधन करणं, डिटेल अभ्यास, अवांतर वाचन करून जास्तीत जास्त त्या विषयावर माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणं. आणि शेवटचं रेकॉर्डिंग, मुद्रित करणं. म्हणजेच काय तर शेवटी जे काही केलं आहे ते परत परत पूर्ण प्रोसेस मी कशी केली, कशी माझी प्रक्रिया झाली याचा विचार करत राहणं, म्हणजे मनात चांगलं परमनंट बसून राहील. अशा पद्धतीने अभ्यास करून छान मार्क मिळवा. ऑल द बेस्ट. आईवडिलांनी मुलांना हे नक्की सांगा, मुलांनी स्वतः हे बघा आणि शिका आणि प्रयत्न करून निश्चितच उज्ज्वल यश मिळवा. थँक्यू व्हेरी मच. बाय.